ठाण्यात निवासी मालमत्तांवर 12% तर वाणिज्य मालमत्तांवर 20% करवाढीचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. या करवाढीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने विरोध दर्शवला. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि गटनेते अभिजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत करवाढीचा निषेध केला. ठाणे महानगरपालिकेमध्ये महासभा झाली. ह्या महासभेमध्ये खूप महत्वाचे प्रश्न होते. त्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कर संदर्भात होता. ठाणे शहराच्या नागरिकांवर प्रॉपर्टी टॅक्स 12% आणि कमर्शियल टॅक्स 20% वाढवण्याचा एक विषय. माझं स्पष्ट मत आहे की एक जादूगर जसा असतो, तो एक हात दाखवतो तुम्हाला आणि दुसऱ्या हाताने जादूगरी करतो, तशा पद्धतीने ही महासभा होती. कर हे फक्त दाखवण्यासाठी विषय होता आणि खरा जो विषय त्यांनी काढून घेतला याच्या महासभेत, तो म्हणजे क्लस्टरचा. तुम्ही या दोन्ही विषयांवर सविस्तर आपल्याशी बोलणार आहेत, आपले प्रश्नही घेणार आहेत. कारण परवाची महासभा झाल्यानंतर भाजपचं पण प्रेस कॉन्फरन्स झाली. आत्ताच कळतंय की महापौरांची प्रेस कॉन्फरन्स झाली, ज्याला जगदाळे साहेब, राम रेपाळे, त्यांचे गटनेता कदम साहेब सगळे होते. आणि मला एक माहिती आहे की तुमचा प्रश्न काय माझ्यावर आहे, त्याच्यामुळे पहिलेच मी त्याचं उत्तर देतो की राष्ट्रवादी काँग्रेस या कराच्या 100% जे वाढीव कर आहे त्याच्या विरोधात आहे. मागेही आहे, आत्ताही आहे आणि पुढे येणार. माझे ज्या नगरसेवकांनी त्या दिवशी महासभेत बोलणं केलं, स्वतः आमचे गटनेते आता उपस्थित आहेत, त्यांनी पण विरोधातच बोलले. आणि आमचे विरोधी पक्ष नेता होता, त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही काही तुम्हाला सजेशन्स देऊ, त्या सजेशन्स सूचनेनुसार मंजुरी द्या. आणि त्या सूचना काय आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या सूचना लेखी कालच गटनेत्यांनी दिलेल्या आहेत. आमचं 100% पहिलं मत हे आहे की कुठेही करवाढ नको. जर पैसेच कमी पडत असतील तर पहिले तर एलव्हीटी, पाणी, ऍडव्हर्टायझर्स आणि जे टॅक्सेस प्रॉपर्टीचे आपण जमा नाही करू शकलेलो त्याच्या मागे लागा. हीच रक्कम साधारण 1200 ते 1500 कोटी एवढी होते. तुम्ही त्याच्या मागे लागत नाही आणि गरीब माणसाला नवीन वाढीव टॅक्स तुम्ही लावताय, त्याच्या आम्ही विरोधात आहोत. आमचं एक दुसरी सूचना ही आहे की आज तुम्ही इलिगल कन्स्ट्रक्शनवर टॅक्स लावत नाही आहात. आमचं म्हणणं आहे तुम्ही त्याला सोयी सगळ्या देताय, त्यांना तोडतही नाही आहात, तर तुम्ही त्यांना टॅक्स लावा ना. तुम्ही त्यांना पाणी देतायत, रस्ते देतायत, सगळं वापरतं ते करतायत, मग त्यांना टॅक्सही लावा आणि कमीत कमी बाकी नागरिकांचा हा बोजा कमी करा. आमची चौथी सूचना ही आहे की इथे आयटी पार्क्स आहेत. आता फक्त वाघाईमध्ये 18 आणखीन आयटी पार्क्स होत आहेत. त्या आयटी पार्क्सला आपण धोरण लावलेलं आहे रेसिडेन्शियल कर आकारणी. आमचा त्यालाही विरोध आहे. तुम्ही त्याला कमर्शियल आकारणी करा. ते इकडनं पैसे कमावणार आहेत आणि बाहेर घेऊन जाणार आहेत, तर तुम्ही त्यांना का सवलत देताय? तर त्यांना कमर्शियल चा टॅक्स लावा. सांगायचं तात्पर्य आहे की वसुली तुमची वाढली पाहिजे. तुमची वसुली होत नाही म्हणून जे टॅक्स भरतायत त्यांना वाढीव टॅक्स देणं हे आम्हाला अजिबात म्हणतोय.